नमस्कार गायज, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आता सध्या तरी मी गावाला आलो आहे आणि तुम्हाला आता आमच्या गावाचं टूर देणार आहे. अब्दुल आपले बघ आहे काय आपल्याला टूर द्यायचं आहे गावाचं. आणि आमची नवीन गाडी तुम्हाला दाखवतो. नवीन गाडी घेतली आपण, ही बघ आपली विक्टोरियस मारुतीची गाडी घेतली आणि आपण थोड्या वेळात जाऊया. अब्दुल आपले बघ आहे, अब्दुल आपल्याला टूर देणार आहे. अब्दुल लई दिवस झाला आपल्या गावात राहतोय, मी नसतो जादा. चला आपण टूर देऊ. अब्दुल पहिल्यांदा कुठं जायचं आहे? बिरोवाला. हा, बिरोपाच्या माळावर जाऊया आपण. तिथं काहीतरी हॉन्टेड आहे म्हणते ती, पण आता आपण सकाळचं निघालो, सकाळचं काय हॉन्टेड नसतं. मग आता तरी तुम्हाला दाखवतो आम्ही. चला. गाईज आपण पोचलेलो आहे आपल्या फर्स्ट लोकेशनवर. हे असं बघा, इथं मंदिर आहे. हा बघा मंदिर आणि मंदिरच्या आजूबाजूचा परिसर. चला तर आपण आतमध्ये जाऊ. हे तुम्ही बघू शकता आतमधून मंदिर. आत्ता हे नवीन बांधलेले आहे. जुने मंदिर तिथे तुम्हाला शेजारी एक फोटो दिसत असेल, ते आहे जुने मंदिर. आणि हे बघा बिरोबा देवाची मूर्ती किती खूप सुंदर आहे. तर गाईज आता इथं बिरोबाचं दर्शन घेतलेलं आहे, पण तिथं जरा आवाज चालू होता, म्हणजे गाणी बिणी लावलेली. त्यामुळे आपण काय ओव्हॉइस टाकणार आहे तिथं. त्यामुळे आता आपण जाऊया. अब्दुल, तर कुठं जायचं आपण? आता विठ्ठल रुक्माई मंदिरात. आणि आपलं काय विषय आहे की आमच्या गावात अशी मंदिरं जास्त आहे ती, त्यामुळे कसं आपण मंदिरं दाखवणार आहे बऱ्यापैकी. सांजोबाईचा एक डोंगर आहे, तिथं पण आपण जाऊया. सगळं डोंगर. हो, कुठला? बिरोबा डोंगर. तो पाटील बुवा. पाटील नाही पाटील नाही, इकडे बिरोबा नाही. हो बिरोबा नाही का? माळ. अब्दुल चुकलं जरा. चुकलं. असू दे, आपण सांजोबाईच्या डोंगरात जाऊ आपण. चालतंय. आणि इथं पण एक मंदिर आहे, तिथं जायचं का अब्दुल? जाऊया. बघ, ह्या मंदिरात पण आपण जाऊया. चला गाईच, आता इथं जायला त्या मंदिरात आहे ना, इथनं असा पायवाट आहे. आपण पायी जाणार आहे. तर मध्ये शेत आहे तिथं ना, त्यामुळे असं पायी जाणार आहे. आता बंडारा आम्हाला त्या आजोबांनी लावला आहे. म्हणलं लावू दे, देवाला आलोय, काहीतरी लावाय नको. चला आपण आता ते कुठल्या देवीचं मंदिर आहे का अब्दुल? हां, लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. तर जाऊया आपण त्या मंदिरात. तर हिरवं जरा कमी दिसतंय तुम्हाला, कारण पावसाळा नाही, पाणी एवढं नसतं. तरी आमचं बागायतच शेती आहे बऱ्यापैकी. बागायत माहीतच असेल तुम्हाला, गुगलला जाऊन सर्च करा. कुणाला माहीत नसेल बागायत म्हणजे काय असतं. तर चालतंय, आपण जाऊया मंदिरात, दर्शन घेऊया. गाईच तर आता रानात ना असं जायला लागतंय, बघू शकता तुम्ही. इथं थटतंय सगळं, अंगाला खाज उठती माहीत आहे का अशा ह्यानं. पण असू दे, देवापाशी जाण्यासाठी कष्ट करायलाच लागते ती. असं छोटंसं मंदिर आहे जुन्या काळातलं, तुम्ही बघू शकता. लक्ष्मी माताचं. आपण आज जाऊया का अब्दुल? असं छोटंसं मंदिर आहे बघा, जुन्या काळातलं. बघू शकता तुम्ही लक्ष्मी माता. तर गाईज इथं तुम्ही बघू शकता, असं कोंबड्यांचे पक्क पडले. तर इथं विषय काय, तसं एक मसोबा म्हणून देव आहे हा. म्हणजे इथं झाड आहे, तर ह्याला देव मानलाय. तर इथं आहे ना, शेती जी तिथं असेल तर तिथं आहे ना कोंबडी कापतात. म्हणजे मसोबाला देतात की मसोबा आमच्या रानाचं रक्षण करावं. आणि ती कोंबडी म्हणजे त्या मसोबाला कोंबड्या जास्त आवडतात. तसं काय असं मला काय ती खरं वाटत नाही, पण लोकांचे आपले आहे बाबा द्यावं, आमच्या रान शेत चांगलं राहावं म्हणून. तर ती तेवढंच तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून असं दाखवलं तुम्हाला. तर चला आता आपण पुढच्या आपल्या डेस्टिनेशनवर जाऊ. काय डेस्टिनेशन पुढची? विठ्ठल रुक्माई मंदिर. विठ्ठल रुक्माई मंदिर. चला.
रुक्माई मंदिरापाशी आपण पोचलोय मंदिरामध्ये. तर असं मंदिर आहे, जुनं होतं पहिलं, आता नवीन बांधलंय. आता तुम्हाला तेच दाखवायला आलोय आम्ही. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आपण बघितलं. हे अब्दुल, आता कुठं काय बघायचं आहे, कुठं जायचं आहे? आता आंबाबाईला जाऊया. आता अंबाबाईला जाऊया. चला, हे आमच्या गावात मंदिराचं मंदिर आहे ते, तुम्हाला मंदिरच दाखवणार आम्ही. आणि काय अशा प्लेसेस आहेत आपल्या ग्रामपंचायत दाखवूया. ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत जुनीत नाही, नवीनच जर केले ना आता. हो, नवीन किल्ले आहेत तिकडं आपल्या चौकात आहे ती. आणि भुईकोट किल्ला दाखवतो मसूरचा आमच्या. चला आपण ती बघूया. तर काही विषय असा झाला की आता पवारांना गाडी लागायची. तर आता ही गाडी देऊन आहे ना, पवारांची गाडी आपण घ्यायला चालली. घरी जाऊया आणि पवारांची गाडी घेऊन आपण आपला पुढचा प्रवास करूया. अंबाबाईच्या मंदिराला जायच्या आधी आपण आता चौकातल्या मारुतीला पोचलोय. मी मारुती तुम्हाला दाखवतो चौकातला. तर आमचं बालपण इथंच गेलं गायच आहे ना अब्दुल. हो. आम्ही तर क्रिकेट खेळायचो एवढ्यातच. त्यामुळे मला काय ते बॉक्स क्रिकेट खेळायला आवडतं. आणि बघा महाराजांची मूर्ती, हे आपल्या अब्दुल भाईने कलर केली. आपल्या अब्दुलांनीच कलर केलेली मूर्ती. तर ही आमची अशी मूर्ती आहे इथं. मला मंदिरात आपण पाया पडू. तर गाईज इथंच आमचं बालपण गेलंय. ह्याच दर्शनावर आम्ही येतो. आता दर्शन घेऊ मारुतीचं. दक्षिणमुखी मारुती म्हणते त्याला, कारण दक्षिणे दिव्याला असं तोंड आहे मारुतीचं. 11 मारुतीतले एक मारुती पण आपल्या गावात आहे, ते पण तुम्हाला दाखवत आहे. तिथं पण असं एकदम भारी वाडा बेडा आहे महाराजांचा तिथल्या. काय महाराजांचं नाव? तिथं गेल्यावर तुम्हाला सांगतो. पोचलोय अंबाबाईच्या मंदिरात. आणि इथं होम केला जातो बघा. हे आहे ना, इथं काय होम असतो ना? हो, नवमीला असतो. हां, नवमीला होम असताना इथं पाठ दिले जातात ह्या होमात. अंबाबाईला नाही, राक्षसाला. आणि एकमेव मसूर आणि आपलं तुळजापूर आहे तिथं ते असा होम करते. आपल्या मसूरला मान आहे मोठा. सगळ्याच असंच दाखवलंय आपण. फोकस आईला. बाबाईचं दर्शन झालं. अब्दुल, आता कुठं जायचं आपल्याला? आता 11 मारुतीला. 11 मारुतीला जाऊया आपण. 11 मारुतीला एक मारुती आहे मसूरातला. ते तुम्ही गाणं आहे बघा, पप्पा होया मधलं, ते तुम्ही गाण्यात ऐकलंच असेल. हा मसूरचा हनुमान देखना छान. तर गाण्याचा एक लिरिक्स आहे. तर तो आपला एक 11 मारुतीतला एक मारुती. तर आपण तो आता बघूया. म्हणतेस ना तू? ह्यो नाही ह्यो नाही, दाखवतो की तुला. ह्यो माहित आहे की मला. घेऊ इथला ह्यो वाडा. गायच पोचलोय आपल्या मारुती राजा मंदिरामध्ये. तुम्हाला मंदिर हनुमान दाखवतो आधी. ही सुंदरशी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. तिथं असा जुना वाडा आहे, तुम्हाला दाखवतो. नारायण महाराज म्हणून होतं एक महाराज तिथं राहायचं. त्यांना अशी म्हणायचे शेपूट आहे मागांनी. मारुतीचा अवतार आहे असं म्हणायचे पहिले लोक. तर त्यांचं असं हे समाधी आहे त्यांचं घर आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं त्यांची समाधी आहे. आणि असं त्यांचं घर आहे, राहायचे ते इथं. हो, हां, हे असं त्यांचं घर आहे. इथं मागं जुन्या काळातली विहीर आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. असं त्यांचं जुन्या काळात आता पडायला आलंय घर. कोण राहत नाही आणि बंदच असतं घर, त्यामुळे आहे ना. आणि त्या काळी मग ह्या विहिरीतनं पाणी प्यायचे ते लोक. तुम्हाला दाखवतो विहीर. अशी विहीर आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. ह्यानं पाणी काढायचे. आणि अशी विहीर आहे, एकदम खोल विहीर आहे, बघू शकता तुम्ही. हेच असं काय आहे इथं जुनं. आमच्या गावात काय लय काय जुनं. तिथं मग अशी तुम्ही व्हिडिओमध्ये ते वाडा पण बघितला असेल, ते पण इंग्रजांच्या काढला आहे ना वाडा. हो, तर असं तुम्ही बघू शकता. चला आता पुढं कुठं जायचं आपल्याला? आता पुढं इकडं जाऊया की महादेवाच्या मंदिरात जाऊया. ती पण जुनं मंदिर आहे आमच्या इथलं. महादेवाचं मंदिर आहे, एकदम पुरातन काळातलं आहे. ती तुम्हाला दाखवतो. चला. तर काहीच
हा वाडा बघा इथं जुना असं शिलालेख लिहिला आहे. शिलालेखच म्हणतात ना अब्दुल. हो. आणि कुठं 1997. हां तर इथं लिहिलं आहे बघा 1927चा वाडा आहे. 27. तर हा इंग्रजांच्या काळातला वाडा आहे. तो तुम्ही बघू शकता. पडलाय सगळं आतनं सगळं पडलंय पण एवढंच असं राहिलंय तर ती तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला. चला तर काय आता पोचलेलं आपण मंदिरात महादेवाच्या आणि तुम्ही या पायऱ्या बघू शकता ह्या पण जुन्या काळातल्या जायच्या दगडी. आता मंदिरात आता आपण जातोय हळूहळू चालत वरती. या पायऱ्या इथं थोड्या बनवलेत ह्याच्या आणि बघा सगळं जुन्या काळातलंच आहे. तिकडे ही पण आहे ती चौकणी असते ती. काय काय तिकडे आहे ती जाऊया आपण. हां चौकोनी म्हणजे अरे जुन्या काळातला आहे ती काहीतरी. आणि इथं तुम्हाला इथं पण दाखवतो. इथं असं शिलालेख एक लिहिला आहे. काय वाचता येत नाही महाराजांच्या काळातला आहे शिलालेख. मग सगळं जुन्या काळातलंच आहे. इथं काहीतरी होतं. आणि मंदिर अजून आहे बघा. मंदिर पूर्ण जुन्या काळातलं आहे. वरती खोली पण आहे मंदिरात. इथनं चढून जायला लागतं ना. हो. इथनं लहानपणी जायचं आता अलाउड नाही ते नाही तर दाखवलं असतं तुम्हाला. मंदिरामध्ये जाऊ आपण. जय शंभो नारायण. तर आज तुम्ही बघू शकता इथे केवढीशी छोटीशी खोली आहे. त्या खोलीमध्ये मंदिर आपलं हे आपली पिंड आहे. एकदम थंड आहे आतमध्ये वातावरण. थंड म्हणजे एवढं थंड नाही थंडीचं पण त्या हिशोबानं असं आहे वातावरण चांगलं. थोड्या वेळेत आपण बसू आणि आपल्या पुढच्या प्रवासाला चालू करू आपण. अब्दुल आपल्याला काहीतरी दाखवतो म्हणलेला असं जुनं काहीतरी काय आहे जुनं अरे ती मग आता- ह्याच्यागत आहे, चौकोनी विहिरीगत आहे. विहिरी टाईप आहे काहीतरी जुन्या ते आता काळातली. तिथं गेल्याशिवाय आपल्याला समज नाही काय आहे. तर आपण तिथं आता जाऊया. आपल्याला ॲडव्हेंचर करतच जायला लागणार आहे कारण इथं तुम्ही बघू शकता कसं आहे. आता इथनं वाट कुठं नाही बघायला लागेल आम्हाला. बघू शोधू. अरे देवा इथनं जायला वाट. अरे इथनं वाट आहे कुठनं? होती होई संभव. नाही ती इथे कळकं ठेवले ते तरी बी एकदा तिथनं जाऊन बघूया. हां चला नसली तर मग इथनं जायला लागलं हा. असतं परत. चला बघूया आपण. चला इथनं वाट नाही आता इथनं घुसायला लागणार आपल्याला इथनं. तर आता बघूया आपला ॲडव्हेंचर काय होतं आणि कसं आपण जातोय. तर चल अब्दुल तू स्टार्ट कर घुसायला. अब्दुल खरंच तू शर्ट दुसरा घालायला पाहिजे होता पण असू दे. आधी अब्दुल घुसल मग आपण घुसूया. काय नाही कुठनं. चला आता बघूया अब्दुल वाट काढतोय तसं आपण जाऊया. काहीच असं ॲडव्हेंचर तुम्हाला दाखवायसाठी आम्हाला काय काय करायला लागतंय बघा. शेअर करा सबस्क्राईब करा आपल्याला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक पण ठोका. पण जाऊया. कायला अवघड आहे पण तुमच्यासाठी काहीच आम्ही जातोय बघा. अब्दुल पण एवढं प्रयत्न करतोय. प्रयत्न अशी परमेश्वर म्हणतात ना तसं चाललंय म्हणजे व्हायला पाहिजे. हां का तिथं आहे. मला काहीच आता ही बघा की कसं काटं कुट्यातनं आम्ही जातोय. सवय नाही आम्हाला म्हणजे अब्दुलला तर आहे सवय मला नाही. नाही काही फासू पाकडी नाही ते पण असं पोचलोय काय आपण इथं आत्ता. तरी काय आहे ही विषय लय जुना आहे. तर इथं आहे ना मला काय वाटतं अब्दुल ही टाक आहे पाण्याचं. पाण्याचं नाही टाकं नाही मग? काहीतरी मला असं जुन्या माणसांनी म्हणलं इथं काय चिठ्ठी टाकायची आणि ती असं गडं बिडं भेटायचं असं. अरे म्हणजे ती हां म्हणजे विषय काय तर इथं आहे ना जुन्या काळात असं तुम्हाला काही इच्छा असेल तर ती चिठ्ठीत लिहायचं आणि तर खाली टाकायचं तर इथनं मग तुम्हाला काय मिळू शकतं. पण ती मला खोटं वाटतंय काय मला असं खरं नाही वाटतं. मला जुन्या माणसांना कळलं ते आपलं तसं आहे. इथं बघा तुम्ही निशाण असं वेगवेगळं इथं आहे जुनं काय तर असं जुनं तुम्हाला मिळू शकतं फक्त गावामध्येच बघाय. असं तुम्हाला शहरामध्ये असलं काय बघायला मिळणार नाही कारण शहरावाल्यांनी ती काय हां प्राणी झाले ते. हा हे हत्ती आहे बघा तिथं. हत्ती नाही सॉरी ह्यो कमेंटमध्ये सांगाय नक्की काय आहे. पण मला काय वाटतं ह्यो वाघ आहे. वाघ नाही तर सिंह असेल कारण शिपूट दिसतंय मागं. तर असं काय काही तर शिलालेख कोरले आणि जुन्या काळातला एकदम मी पडलंय आता ही. तर काहीच असं आहे आमच्या गावात तुम्हाला दाखवतोय आम्ही प्रयत्न करतोय. आता आपण अब्दुल कुठे जायचं आता बाजार भरलाय नेमकाच बाजार पण दाखवतो. आणि इथं जाऊ बुईकोट किल्ल्या. तर काहीच आपण कुस्तीच्या फडामध्ये पोचलेलो आहे. तुम्ही फड बघा कसा आहे एकदम लाल माते. इथं अब्दुल पण एक काळी कुस्ती खेळायचा आहे ना अब्दुल. मी पण खेळू लहानपणी
तर एके काळी म्हणजे एक एक काळी खेळायचो, होय. पहिल्या काळात खेळायचो. आमचं जुनं काळ होतं ना, हो, तेव्हा आम्ही तेव्हा खेळायचो काय खूप कुस्ती कुस्ती बिस्ती. तर. आणि विषय काय होता इकडे अब्दुल जरा, आता ही माती टाकल्या ही जगवशी टाकते ती आणि आम्ही आहे ना ही माती चोरायला यायची. हो, म्हणजे काय किल्ला विषय होता, करायला. किल्ला करायला ही माती आम्ही चोरायला, लाल मातीनं किल्ला भागायचा ना आणि अशी चोरायचो ना, इकडे 4 जण थांबवणार, इकडे 4 जण थांबवणार, आम्ही माती चोरणार आणि इकडून ग्रामपंचायत वरतीच आहे ना, मग कोण आलं ना तिकडून, खूप दिवस सुमित. कोण सुमित, तेव्हा नाही. अयो समर्थ दिसला, सुमित सुमित आहे, समर्थ आहे. आणि नाव ए सम्या, इकडं इकडं इकडे या, इकडे या. आपला लहानपणीचा जोडीदार दोस्त आपला जिगरी भेटला आपल्याला, तसा समर्थला पण भेटूया. पहिला तो चालता चालता अडकायचा खूप. हो. आता पहिला हो, आता आर्मीची भरतीची तयारी करतोय, आता त्याचं जवळजवळ सिलेक्शन झालंय, फक्त नाव याचं बाकी आहे. तर आता तुम्ही बघू शकता हा बघा, एकदम चोडमध्ये येतोय, म्हणजे जगातला बादशाह. ये लवकर लवकर आहे. त्या काय असं तिथं आम्ही माती चोरायचो. आणि हा बघा भुईकोट किल्ला बघू शकता, हे तुम्हाला दिसतंय ना जरा थोडंसं वरती आहे. आणि इथं शाळा आहे आत्ता, म्हणजे शाळा आहे सध्या. आणि इथं बाजार भरलाय बघा मागं. समर्थ आलाय. समर्थ काय बोलू शकतो तू? काय नाही बाबा, तुझ्याकडेच हाक मारलीस आलो. आपला मित्र लहानपणीचा भेटलेला आहे आपल्याला. काहीतरी सबस्क्राईब काय बोल काय. सबस्क्राईब करा आपल्या भावाला, लय मोठं करा. तू म्हणलास होणारच भाव. आता थोड्या दिवसात आहे ना वरदेव दिसणार आहे आपल्याला, त्यावेळी पण आपण ह्याचा व्हिडिओ घेऊ. चालतंय. आता इथनं आपण वर चढून जाऊया. घुसरगुंडी खेळायचो. तर काय तिथं हो, इथं आम्ही घसरगुंडी खायचं. आता तुटलंही, जुनं झालं, त्यावेळी खेळायचो. इथनं आता वर चढून जाऊया आपण आणि हे बघूया. तुम्हाला आमचा बाजार दाखवतो. इथं बघतो, इथं म्हणजे इथं खाली आत्ता बघायला लागला, पण पहिला तिकडं बघायचा तो पण दाखवतो. आणि हे भुईकोट किल्लाच आहे बघा. हे चढतोय किल्ला चढतोय आम्ही. छोटा भुईकोट म्हणजे भुईला असणारा किल्ला, म्हणजे जमिनीचा ठिकाणी. ही बघा बाजार, त्याचा बाजार आहे. इथं तमाशाचा फड आहे. हा ह्याला जाता येतं वर शाळेत. ती बघा आमची ग्रामपंचायत एवढी मोठी बांधल्या. 1 कोटीची ग्रामपंचायत बांधल्या. येत नाही दीड कोटीची आहे. 6 कोटीच्या जवळजवळ ग्रामपंचायत. 6 म्हणजे 1.25 कोटी. हो. आणि तुम्ही बघू शकता ही जुन्या पायऱ्या आहेत त्या बघा. दगड तुम्ही बघू शकता, पाषाणात दगड आहे. अशा जुन्या पायऱ्या आहेत. हे चढून असं जायचं. इथं पहिलं गेट होतं, नाही गेट आहे अजून, पण आता ही सगळ्यांसाठी खुली आहे शाळा. इथं आम्ही शिकलो नाही. अब्दुल तू शिकलायस का? अंगणवाडी फक्त. अगे बिल्डिंग बांधली इथं नवीन. बिल्डिंग नाही, ते फिल्टर, पाणी फिल्टर करायचं. होय आईला ती आहे होय. तर इथं शाळा आहे बघा जुनी. ही बंद केली ना शाळा अब्दुल? ही कधी बंद आहे, इकडनं चालू आहे आता. मॅडम काहीतरी बोलवलं आणि तर इथं आम्ही शाळेत आलो जायचं. इथं पहिली शाखा बघायची ह्याची, आपली स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. हा इथं शाळा होती. आपण इथं क्रिकेट खेळायचो माहित आहे ना. इथं बघा छोटीशी मुलं आहेत शाळेत आलेली. जेव्हा पार्टी पोरं बघा मस्ती करते आपल्यावर. तीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. इथली टाकी आहे बघा. या आमच्या गावाला टाकीतलं पाणी कदाचित येत असेल. आणि शाळा बघा सुटली. तर काहीच आता इथून मला इथली आम्ही भुईकोट किल्ला, हा किल्लाच होता जुन्या काळी, तो दाखवलाय. हा इकडं खाली मुलींची शाळा आहे. मुलींची शाळेत आपण जाऊ शकत नाही, जाऊ शकतो पण राहू दे आता. तर आता ही आपल्याला दाखवला. जायचं कुठं आहे? भैरोबाच्या मंदिरात. आमचं आता रामदैवत भैरोबाच्या मंदिरात जायचं. आपण तिकडे जाऊ. मुलं बघा जेवाय बसतील. जेव्हा निवांत. त्याला आपण भैरोबाच्या मंदिरात जाऊया. आपण पोचलेलो आहे मुसरचं रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात. आलं ना असं एकदम फ्रेश वाटतं बघा. भैरवनाथ महाराज आहेत. आणि काय तिथं तुम्हाला 2 दिसत असतील देव. तर माणसाला भैरवनाथ महाराज. तर हे म्हणजे काळ भैरव, हे म्हणजे बालभैरव. हे दोघं भाऊ म्हणून असं 2 बसवलेत इथं मूर्त्या. जुना एकदम मंदिर आहे. म्हणजे हे तरी जुनं आहे. बाहेरचं नवीन बांधलंय. हे जुनंच दिसतंय बघा. बाहेरचं तेवढं नवीन बांधलंय.
तर आता आपण दर्शन घेऊ. टिळा लावूया. जाऊ आपण आता पुढं. हे अब्दुल घे घे दर्शन घे चल. काय झालं फोनचं चार्जिंग संपलंय. एवढं व्हिडिओ केलं. आता फोनला चार्जिंग लावून जायचं कुठं आपल्याला आता आपल्याला इथं सांगवायच्या डोंगरावर जायचं आहे. तिथला तुम्हाला डोंगर आपल्या ट्रेकिंग आहे थोडंसं. ती ट्रेकिंग करून वरती चढून तुम्हाला दाखवतो तिथला व्ह्यू काय आणि मंदिर पण आहे छोटंसं. आणि आता चार्जिंग फोन लावूया आणि मग आता तिकडे जाऊया. ती गावातनं थोडं बाहेर आहे. चिखली म्हणून एक गाव आहे तिथं आहे. कारण ते आमच्या गावाच्या अंडर येतं त्यामुळे आपलंच झालं ते. त्यामुळे मोबाईल चार्जिंग लावून तिकडे जाऊ. 32 का कितीतरी वाड्या आहेत त्या. हां वाड्या आहेत त्याच्या एक वाडी. हां त्याच्या अंडर येतं. एक दिवशी आपण आहे ना ह्या जागा वेळ नाही. एक दिवशी पूर्ण वाड्या गावं सगळं दाखवणार तुम्हाला व्हिडिओमध्ये. आज एवढंच बघा मसूर गावाचा टोल फक्त. काय तो अब्दुलला काहीतरी आठवलं म्हणजे इथे जुना वाडा आहे तो दाखवाय तुम्हाला नेक्स्ट आहे नाही जुना वाडा आहे. एकदम बोळातनं जायचं आहे. तर काहीच म्हणलं ती पण दाखवूया. तो तुम्हाला ते वाडा दाखवतो. हा बघा तो जुना वाडा. हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. मग तुम्हाला दाखवलं ना त्याच्यापेक्षा हा वाडा मोठा आहे. त्यामुळे आतनं तुम्हाला दाखवतो. आतनं इथं कुलूप लावलं. इथनं या बॉक्सातनं दिसू शकतं. इथनं हां हां इथंही बघा तुम्हाला थोडंसं दिसून येईल इथनं. तर इथं असं स्वामी समर्थांचा बघा फोटो आहे आतमध्ये. बघू शकता हा वाडा जुना म्हणजे पडला आहे आतून पण तरी पण अजून वाटतंय बाबा असा वाडा आहे आतमध्ये. इथून मी आतून हात घालून तुम्हाला दाखवतोय गायच. अजून आमच्या गावात वाडा आहेत पण पडलेत. त्या वाड्यामध्ये कदाचित थोडं असं वाडा आता इथं पण समोर हा एक वाडाच आहे. तिथं राहतात लोक पण बाकी असं पडलंय जुनं म्हणजे लय जुनं आहे. मातीच असल्यामुळे पडलंय ती त्यामुळे ती असं कोण राहत नाही तिथं. चालतंय मग आता आपण फोन चार्जिंगला लावू आणि सांजोबाईच्या डोंगरावर जाऊया. तर गायच आता पोचलेलो आहे आपण सांजोबाईच्या डोंगरावर. तुम्ही बघू शकता सांजोबाई प्रसन्न असा डोंगर आहे. आणि आपल्याला बघा हळूहळू आपल्याला बघा इथं जायचं आहे. आपल्याला अशा पायऱ्या आहेत. इथनं पायऱ्याचीच वाट आहे. आणि आता आपण अब्दुल आणि अब्दुलचा दोस्त आम्ही निघालो. चला आपण जाऊया वरती चढूया. आम्ही आता मी तर पायऱ्यावरून नाही जाणार. ट्रेकिंग करून जाणार आहे. सौरज तुझं काय म्हणणं आहे? मग मी चप्पल घातली तू बूट घातलायस. चप्पल काढून कर मग ट्रेकिंग. चला आपण चढूया आता. तर आता ट्रेकिंगला सुरुवात केली. आता वाजले 4 आणि 4 वाजता आम्ही ट्रेकिंग करतोय. ऊन आहे पण एवढं ऊन लागण झाले थंडीमुळं. एकदम थंड वातावरण आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता. थोड्याच वेळाने सनराईज होणार आहे. सनसेट होणार आहे. तो पण तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो. तर चाललोय हळू वरती. तरी साधारण आपल्याला अर्धा एक तास लागेल. एक नाही अर्धा तास लागेल. कारण बघा टप्पा बघापैकी आहे चढण्याचा. आत्तापासूनच दम लागायला लागलाय. खूप अवस्था बघा काय झाली. इकडे झोपलाय. अजून एक जण चढायचा आहे इथं. तर खूप दमलो आम्ही आणि पोचलोय आता आम्ही मंदिरामध्ये. मला मंदिर दाखवतं. असं छोटंसं मंदिर आहे. मंदिर नाही असं दगडामध्येच बनवलं. ही बघा ही देवीचं अशी मूर्ती आहे इथं. छोटंसं मंदिर आहे सांजोबाईचं. आणि इथं बघा पिण्याच्या पाण्याचं विहीर आहे जुनी. आणि असं काय आहे इथं. आणि इथून बघा इथून हे चिखली गाव आणि इकडं मसूर काय दिसत नाही इथं डोंगर असल्यामुळं. इथं असं इथनं असा व्ह्यू दिसतोय बघा. ते एक झाड आहे. असं काय इथलं काय बनवलं आहे छोटंसं. वरती जाय ना. कुठं येडा आहे का आता वरती नको दमलोय. इथून असं वरती पण जाता येतं पण आपण काय जात नाही. ते काय जाता थोड्या वेळ आम्ही बसतो.
अब्दुल मागा लागलाय वरती जाऊया तर बघूया वरती जाऊन काय आहे वरती. हे चला अब्दुल जाऊया वरती. वरती जाऊन बघूया काय आहे वरती. तर गाईज आपण टॉपला पोचलेलो आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो थांबा. हे बघा डोंगराच्या पलीकडचा व्ह्यू. पवन चक्क्या दिसत आहेत का विंडमिल. अजून ह्या बाजूचा पण दाखवतो. हा बघा आहे ना सनसेट पण थोड्या वेळाच होणार आहे. मुसुगाव दिसत नाही कारण दुखायला आहे सगळं. फॉगी फॉगी झालं पण व्ह्यू बघा तुम्ही काय मस्त आहे. तर हेच तुम्हाला असलं आमच्या गावातलं दाखवायचं होतं. असं काय काय आहे गावामध्ये. एवढं आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.